स्वस्त धान्य दुकानातील शासकीय तांदळाचा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला एक ट्रक अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतला। या कारवाईत 449 पोती तांदूळ जप्त करण्यात आला। या कारवाईने खळबळ उडाली असून आरोपींचा कसून तपास केला जात आहे। शासकीय अनुदान असलेला तांदूळ काळ्या बाजारात चढ्या भावानं विक्री करण्याकरिता ट्रकद्वारे नेण्यात येत होता। दरम्यान शासकीय गुन्हे शाखा पोलिसांची अकोला बाळापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी सुरू होती। एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध शासकीय तांदूळ आढळून आला। हा ट्रक शेगावकडून अकोला मार्गे आमगाव गोंदिया येथे नेण्यात येत होता। पोलिसांनी कारवाई दरम्यान ट्रक चालक आणि वाहकाला अटक केली। या ट्रकमध्ये तब्बल 449 पोती म्हणजेच 224 क्विंटल अवैध शासकीय तांदूळ आणि ट्रक असा एकूण 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर यामागे रॅकेट तर नाही ना, या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीकरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। त्यासाठी आवश्यक खासगी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे। सोबतच वनक्षेत्रातील गावकऱ्यांचं पुनर्वसन आणि मोबदल्यासंदर्भात संबंधितांना विश्वासात घेऊन चर्चा करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं आहे। लोणार सरोवर अभयारण्याला 2002 मध्ये मान्यता देण्यात आली होती। लोणार वन्यजीव अभयारण्य हे 383 हेक्टर परिसरात विस्तारलेलं असून अभयारण्य शहराला लागूनच असल्यानं परिसरातील वन्यजीव आणि वनसंपदेला हानिकारक ठरणार होतं। त्यामुळे वन्यजीव विभागानं अभयारण्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव दिला होता। आता अभयारण्याच्या विस्तारीकरणासाठी 86 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे, ज्यामुळे लोणार वन्यजीव अभयारण्य परिसरात बफर झोन निर्मितीसह विकास कामांना मदत मिळून अभयारण्याचा परिसर 469 हेक्टर एवढा होणार आहे। लोणार वन्यजीव अभयारण्याचं विस्तारीकरण हे लोणार अभयारण्यातील वन्यजीव आणि वनसंपदेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवर असलेल्या तुलसी कृपा ॲग्रोटेक कंपनीमध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली। या आगीमध्ये कपाशीच्या गठाणी आणि बारदाना संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातामध्ये कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवर असलेल्या तुलसी कृपा ॲग्रोटेक कंपनीच्या गोडाऊनमध्ये कपाशीपासून तयार करण्यात आलेल्या कपाशीच्या गाठी आणि पोते ठेवण्यात आले होते। या गोडाऊनला गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली। या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती खामगाव नगरपालिका आणि अग्निशमन दलाला देण्यात आली। अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कापसाच्या सर्व गाठी आणि पोते जळून खाक झाले। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी या रुईच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या त्या गोडाऊनमध्ये विद्युत पुरवठा नव्हता। तसेच चारही बाजूने सिमेंटच्या भिंती असताना आग लागली की लावण्यात आली, याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहे। पंढरपूर इथं प्रथम प्रवेशाचा मान असलेली संत मुक्ताईची पालखी गुरुवारी बुलढाण्यातील राजूर घाटात दाखल झाली। दरम्यान हरिनामाच्या जयघोषानं अवघा राजूर घाट दुमदुमून गेला होता। सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी बुलढाण्यातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे। आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला 3 शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे। संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते। दिंडीचं यावर्षीचं 313वं वर्ष आहे। आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढंच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे। संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत 33 दिवसात तब्बल 750 किलोमीटरचं अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते।
तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसंच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते। यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो। पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो। दरम्यान ही पालखी बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर मोताळा मार्गानं राजूर घाटात पोहोचली आहे। यावेळी हरिनामाच्या जयघोषानं अवघा राजूर घाट दुमदुमून गेला होता। ही पालखी गुरुवारी बुलढाणा इथं मुक्कामी असणार आहे। सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। विठ्ठलाच्या वारीची परंपरा ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी या न्यायाने त्या स्थळावरून भगवंताच्या दर्शनाला परमात्माने म्हणावा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। परमात्म्याने सगळ्या संतांना ही विनंती केल्यामुळं त्या समाधी स्थळावरून ते संत आषाढी वारी करता पालखी सोहळे घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात। अनेक शतकानुशतक ही परंपरा चालू आहे। त्यातीलच एक भाग म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र महतनगर, ज्याला आज मुक्ताईनगर असं म्हणतात, त्या मुक्ताईनगरवरून म्हणजे मुक्ताईनगर ते पंढरपूर अर्थात 313 वर्ष पुराणा असलेला परंपरा असलेला हा पालखी सोहळा गेल्या 7 दिवसापासनं अखंडपणे मुक्ताईनगर जेव्हा निघाला तो आज श्री बुलढाणा या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाकरता जात आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचं अमरावतीतील अजय लेंडे यांनी हस्तलिखित तयार केलं आहे। 124 किलो वजनाचा हा ग्रंथ सिंदखेड राजातील जिजाऊ सृष्टी इथं संग्रहित ठेवण्यात येणार आहे। हा ग्रंथ अमरावतीतून सिंदखेड राजा इथं पोहोचवण्यासाठी ग्रंथ सन्मान यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचं खामगावात जंगी स्वागत करण्यात आलं। ही ग्रंथयात्रा खामगाव शहराबाहेरील बायपासवर पोहोचली असता या ठिकाणी मराठा सेवा संघातर्फे ग्रंथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। खामगाव शहरातील प्रमुख मार्गानं या ग्रंथ रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली होती। विविध ठिकाणी शिवप्रेमींनी तसंच विविध सामाजिक संघटनांनी या ग्रंथाचं दर्शन घेऊन त्याचं स्वागत सुद्धा केलं। बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत 2 खंडांमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे। या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसं चालवावं, काय नियम असावेत याचं विवेचन केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील अजय लेंडे यांनी 4 वर्षांपासून बुधभूषण ग्रंथाचं हस्तलिखित तयार केलं। तब्बल 1 क्विंटल 24 किलोंचा हा ग्रंथ असून याची रुंदी 3 फूट आणि लांबी 5 फूट इतकी आहे। या ग्रंथात तब्बल 164 पानं आहेत। हा ग्रंथ 200 वर्ष टिकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी श्री बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता। हा संस्कृतमधील लिहिलेला बुधभूषणम हा राजनीतिक ग्रंथ आहे आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना संभाजी महाराजांचं जेव्हा साहित्य समजलं, संभाजी महाराजांचं शौर्य समजलं, त्यामुळे बुधभूषण या ग्रंथाचं प्रचंड आकर्षण तरुणांमध्ये निर्माण झालं। परंतु मूळ बुधभूषण हा ग्रंथ नष्ट झाल्यामुळं हा ग्रंथ कुठेही पाहायला उपलब्ध नव्हता, म्हणून मी या ग्रंथाची पुनर्लेखन करून निर्मिती केली। हा ग्रंथ 3 फूट रुंद 5 फूट लांब, याचं वजन तब्बल 124 किलो आहे आणि हा भारतातला सर्वात मोठा ग्रंथ मी निर्माण केलेला आहे। आणि हा ग्रंथ यापुढे जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे सर्व शंभूप्रेमींना पाहायला उपलब्ध राहील। आणि जो मूळ ग्रंथ आपण निर्माण नसल्यामुळे हा ग्रंथ मूळ ऐतिहासिक स्वरूपातच निर्माण केलेला आहे। संभाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीचा कागद आवश्यक होता त्या पद्धतीचा कागद आपण विशेष तयार करून घेतला। त्याच्यावर विशेष शाईनं 489 पेन वापरून याच्यावर हस्तलेखन केलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बांधकाम साहित्याचे प्रलंबित बिलाचे धनादेश काढण्यासाठी ग्रामसेवकानं कंत्राटदाराला लाच मागितली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ग्रामसेवकासह दोघांना रंगेहात अटक केली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील राहेर अडगाव येथील तलावाच्या कामासाठी बांधकाम साहित्याचा पुरवठा केलेल्या कामाचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र श्रीराम मेहरे यांनी कंत्राटदाराला 1,27,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। मात्र कंत्राटदारानं यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यासंबंधी तक्रार केली। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर ग्रामसेवक राजेंद्र मेहरे आणि अशोक बोराडे यांना अटक केली। प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात नाश्त्याची वाहनं आहेत। या मार्गावर गर्दी होत असल्यानं वाहतूक शाखेनं कारवाई करत नाश्त्यासंबंधीची 12 वाहनं जप्त केली। यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे।
अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय मार्गावर अनेक नाश्ता गाडी असल्यानं या मार्गावर नागरिकांची एकच झुंबड लागली असते. यामुळे इथं वाहतुकीची समस्या उद्भवते. या नाश्ता गाडीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा वापर होत आहे. यामुळे वाहतूक शाखेनं या गाड्यांवर कारवाई करत 12 वाहने जप्त केली. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार गेल्यानं त्यांच्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. या ठिकाणी प्रत्येक गाडीवर 4 मजुरांना रोजगार मिळत असतो. समाज कल्याण विभागातर्फे सुद्धा व्यवसाय करण्यासाठी ई-रिक्षा वाटप करण्यात आले आहे. व्यवसायानुसार वाहनात बदल करून हे दिव्यांग महिला पुरुष बेरोजगार आपला व्यवसाय करत आहे. मात्र पोलिसांची वक्रदृष्टी पडल्यानं ही ई-रिक्षा सुद्धा जप्त होते की काय असा संशय या बेरोजगार तरुणांच्या मनात निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरवू लागलाय. बुधवारी 59 नमुन्यांपैकी 6 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर जिल्ह्यात 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 7 जून रोजी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून 8 जून रोजी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 7 झाली आहे. तर या 7ही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9,016 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 98,321 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 688 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात एकूण 60 नमुने हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून 53 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज रोजी जिल्ह्यात 7 सक्रिय रुग्ण असून ते उपचार घेत आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव इथं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मोंटे कार्लो लिमिटेड वाशिम युनिटतर्फे पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पर्यावरण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील सावरगाव इथं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मोंटे कार्लो लिमिटेड वाशिम युनिटतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. देशावर प्राकृतिक विपदा आली तर रक्ताची गरज भासता कामा नये यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं असल्याचं प्रतिपादन नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया वाशिमचे प्रोजेक्ट डायरेक्टर राकेश यादव यांनी केलं. यावेळी NHI तर्फे रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा जो प्रोजेक्ट आहे मेडशी टू वाशिम, त्याच्यासाठी हे जे कंट्रॅक्टर आहे इथले मोंटे कार्लो लिमिटेड यांच्यामार्फत हा ब्लड डोनेशन कॅम्पचा हा जो प्रोग्राम आहे इथे आयोजित केलेला आहे सावरगाव बडी येथील कॅम्पमध्ये. हा जो प्रोजेक्ट आहे हा जवळपास 80% आता कंप्लीट झालेला आहे. आणि याच्यासाठी आमचे जे कंट्रॅक्टदार आहे मोंटे कार्लो लिमिटेड, तसेच अथॉरिटी इंजिनियर जे आहेत थीम इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जयपूर, आणि आमचा NHIचा स्टाफ याचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. त्याच्यामुळेच की आज आमचा प्रोजेक्ट जो आहे 80% पर्यंत कंप्लीट होऊ शकले आहे. ही जी यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे या कंपनीने, हे फार चांगले मोलाचं सहकार्य आहे. हे पूर्ण फुलाची पाकळी समजून हे जे आज मला वाटतं जवळपास 25 जे डोनर्स आहे त्यांनी आज रक्तदान केलेलं आहे. आणि ही जी यांनी इनिशिएट पहल चालू केलेली आहे फार सुंदर आहे. रक्तदान या कोई भी अंगदान जो है ये बाकी सब चीज़ का निर्माण तो फैक्ट्री में संभव है, रक्त का निर्माण नहीं होता. इसका एक ही सोर्स है कि रक्त मानव से मानव को ही दिया जा सकता है और दिया जाना चाहिए. इससे हमारे आपके स्वास्थ्य में किसी भी प्रकार का कोई कमी नहीं आता है, बल्कि आपके कोलेस्ट्रॉल नियंत्रण में रक्तदान सबसे अधिक सहायक है. आप इससे ज़्यादा स्वस्थ रहेंगे अगर आप एक टाइम पीरियड के बाद में रक्तदान एक सीमित मात्रा में करते हैं. आप खुद स्वस्थ रहेंगे, आपका समाज स्वस्थ रहेगा, आपका देश स्वस्थ रहेगा. रक्त की कमी समाज में हमेशा होती है, लेकिन इसके साथ में मुश्किल या कठिन परिस्थिति यह है कि इसका निर्माण फैक्ट्री में नहीं होता. ये हम ही आप दे सकते हैं, देश का नागरिक ही देश के नागरिक को दे सकता है. इसलिए इसकी महत्ता कभी भी कम नहीं थी, आज भी नहीं है, आगे भी नहीं होगी. और रक्तदान महादान है. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती कुलवाल यांची बदली करण्यात यावी आणि आरोग्य विभाग उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण हे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं. वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी यांची 3 वर्षात बदली करण्याचे नियम आहेत. मात्र सर्व नियमांना पायदळी तुडवत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती कुलवाल या गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतोय.
जिल्हा स्त्री रुग्णालयात भ्रष्टाचार वाढलाय आणि त्यांना पाठबळ देणारे त्याचप्रमाणे खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे आरोग्य विभाग अकोलाचे उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अधीक्षक आरती पुलवाल मॅडम ह्या जवळपास या एकाच ठिकाणी 15 वर्षापासून ठाम मांडून बसलेले आहेत। वर्ग 1 व वर्ग 2च्या अधिकाऱ्यांचं 3 वर्षाच्या आत बदली व्हायला पाहिजे, परंतु कुठेतरी उपसंचालक जिल्हा आरोग्य विभागाचे उपसंचालक राजकुमार चव्हाण यांचं पाठबळ असल्यामुळे या मॅडम आरती कुलवाल मॅडम ह्या जवळजवळ 15 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाम मानलेलं आहे। यामुळे भ्रष्टाचार खूप होत आहे आणि कुठेही स्त्री रुग्णालयामध्ये संडासाची साफसफाई नाही आणि सर्व स्वच्छता कुठेही नाही। यामुळे या दोन्ही राजकुमार चव्हाण आणि आरती कुलवाल मॅडम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांची बदली करण्यात यावी अशी निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। अकोला जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या 2 गुन्हेगारांना 2 वर्षांकरता हद्दपार करण्यात आला आहे। तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये धम्मानंद इंगळे आणि विलास इंगळे यांचा समावेश असून ते विझोरा तालुका बार्शी टाकळी इथं राहतात। त्यांच्यावरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांच्या विरुद्ध कलम 55 अन्वये अकोला जिल्ह्यातून 2 वर्षांकरता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे सादर करण्यात आला होता। पोलीस अधीक्षकांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना अकोला जिल्ह्यातून 2 वर्षांकरता हद्दपार केल्याबाबत आदेश पारित केला।